नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण तुरीचे दर जाणून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तूर या दरात आता एक मोठी उसळी मारलेली आपल्याला दिसून येत आहे. त्या ठिकाणी अकोला आणि करंजा या मार्केटमध्ये आपल्याला 7,800 रुपये पार म्हणजे लातूर अमरावती तेजी पाहायला मिळत आहेत. आज सविस्तर जे माहिती म्हणजे महाराष्ट्रात कडधान्य एक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दिवसभर अत्यंत दिलासादायक एक ठरलेला आहे. पण त्या गेल्या काही दिवसापासून आपल्याला स्थिर असल्यानं तुरीचे दरात आपल्याला तेजी पाहायला मिळत आहेत. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल बाजारपेठामध्ये आपल्याला तुरीची उंचांगी दर मिळाल्याने आपल्याला शेतकऱ्यांसाठी आनंदाचं वातावरण आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी आणि आवक याचा विचार करता तुरीच्या दरामध्ये आपल्याला तेजी आगामी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल अकोला आणि करंजा या मार्केटमध्ये आपल्याला एक दराचा दणका म्हणजे आजच्या ज्या बाजार भावाचा आपल्याला विचार केला तर विदर्भामध्ये अकोला करंजा बाजार समितीमध्ये दराच्या बाबतीत आपल्याला बाजी मारली आहे. अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला 7,850 प्रति क्विंटल असा सर्व उच्चांक दर मिळाला असून सरासरी बघितला असेल 7,450 रुपये दरात आपल्याला या पाहिला गेला आहे. आता करंजा बाजार समितीमध्ये बघितलंय 2,150 क्विंटलची मोठी आवक असूनही आपल्याला त्या ठिकाणी तर 7,770 रुपये एक बोली लागली आहे. लातूर आणि अमरावती मोठी आवक आणि तुरीची हब मानल्याने आपल्याला लातूर बाजार समितीमध्ये आज तब्बल 4,497 क्विंटलची विक्री झाली. तेथे लाल तुरीला कमाल 7,551 रुपये दर मिळाला तर अमरावती बाजार समितीमध्ये 3,514 क्विंटलची आवक असून तुरीला दर हा 7,700 रुपयात पोहोचला आहे. यात दोन्ही बाजार समितीमध्ये तेजी पूर्णपणे आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहेत आणि तुरीला तर हा एक महत्त्वाचा आधार मिळाला आहे. मराठवाड्यात आपल्याला धाराशिव तुळजापूर बाजार समितीमध्ये काळ्या तुरीसाठी बघितलंय 7,600 रुपये स्थिर दरानं विकली गेली आहेत. त्यात तर आपल्याला लाल तुरी 7,100 रुपयेपर्यंत दर मिळाला. पण मूर्तीच्या जे पूर आहे त्या ठिकाणी दिग्रजमध्ये आपल्याला मार्केट 7,400 रुपयात एक व्यवहार झालेला पाहायला मिळालेला आहे. आता थोडक्यात आपण पांढऱ्या तुरीसाठी स्थिती आणि जिल्हे आपण बघूयात. पांढऱ्या तुरीसाठी विचार केला तर देऊळ राजा या ठिकाणी 7,201 रुपयापर्यंत दर मिळाला आहे. मात्र कडा बाजार समितीमध्ये आपल्याला पांढऱ्या तुरीसाठी 5,500 रुपये या आसपास स्थिरालेले आपल्याला दिसले आहेत. पण उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव आणि चाळीसगाव या भागातील तुरीचे दर 6,300 ते 6,700 रुपये या दरम्यान असून इथे आपल्याला आवक तुलनेने आपल्याला कमी दर मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधनी या बाजार समितीमध्ये आपण तुरीला 7,505 रुपयामध्ये मजल मारलेले दिसले आहेत. तर त्या ठिकाणी बघितलं असेल दरामध्ये वाढीची एक प्रमुख कारण त्या बाजार समितीमध्ये तुरीची आवक सध्याला मर्यादित आहे. आणि दुसरीकडे डाळ मिल्क मालासाठी आपल्याला एक मागणी वाढली आहे. त्या तुरीसाठी ओलावा कमी आहे आणि दर्जा उत्तम आहे. अशा मालाला आपल्याला व्यापाराकडून 7,500 रुपये तर प्राधान्य दिले जाते. पण विदर्भ आणि मराठवाडा दर्जात आपल्याला लाल तुरीसाठी दक्षिणेकडे राज्यातून आपल्याला मागणी असल्याचा परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना कृषी क्रांतीचा एक मौल्याचा सल्ला आहे आणि शेतकरी बांधवांना आपल्याला तूर विक्रीसाठी आणताना आपल्याला पूर्णपणे वाळून किंवा स्वच्छ करून आणावीत. ओलावा असलेले मालाला आता दर कमी मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या चांगली तेजी आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्यानं ही तूर विक्री फायदेशीर ठरू शकतात.
तूर बाजार समितीमध्ये आज आपण या तुरीचे रेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किती दर मिळतात आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपल्याला आपल्या जिल्ह्याचं बाजार समितीचे भाव बघायचे असतील तर आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.